समाचार अब तक, सत्य का साहस। पंतप्रधानांच्या हस्ते देशातील पहिल्या सी सर्व्हायव्हल केंद्राचे गोव्यात उद्घाटन। शरद पवारांच्या गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आंदोलन। बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री हसन महमूद भारत दौऱ्यावर। तिसऱ्यांदा नाशिक दौरा होत असून भुजबळ जरांगे सामना रंगणार। आधी नीट उभे राहून दाखवा, भुजबळ यांचा जरांगेंवर पलटवार। पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र 10चं दीक्षांत संचलन सोहळा संपन्न। इथं येथे सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन। राज ठाकरे करणार भाजपशी हात मिळवणी, जागा वाटपाच्या चर्चेला जोर। उपमुख्यमंत्री पवार यांनी शब्द पाडला, शिरसमणीला शेतकऱ्यांची आतषबाजी। निंदा कायदा करण्याची राज्यसभेत मागणी। कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज 8 फेब्रुवारी पासून होणार सुरू। ललित कला केंद्र प्रकरणात व्यवस्थापन परिषद सदस्यांकडून श्रीरामाच्या घोषणा। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेवर बंदी घाला, आंबेडकर पक्ष संघटनेची मागणी। मुंबई गोवा मार्गावर बसचे टायर फुटले, भीषण आगीत बस जळून खाक, जीवितहानी नाही। राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर। आगीतले 18,000 कोटी मिळाले शून्य, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे आज आंदोलन। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद उतरला पाक निवडणुकीत। कोल्हापूर ठीक पोर्लीत कावीळचे 45 रुग्ण, 120 रुग्णांचे रक्त नमुने घेतले। BCA, BBA, BMS अभ्यासक्रमांना आता व्यावसायिक दर्जा। भूमी अभिलेखची जुनी कागदपत्रे आता बघता येणार ऑनलाईन। जळगाव येथे वाळू माफियांचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला। नांदेड येथे पोस्टवाडीत महाप्रसादातून 400 ते 500 जणांना विषबाधा। परभणीत गणपूर सुकी कॅनॉलमध्ये सापडला युवकाचा मृतदेह। संभाजीनगर येथे सुंदरवाडीतील कुंटणखाण्याचा पर्दाफाश, तिघे गजाआड, 5 पीडितांची सुटका। सोलापुरात अल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याप्रकरणी संशयित आरोपी ताब्यात। रत्नागिरीत करंजारी येथे 11 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या विहिरीबाहेर। जळगावचे उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर जीवघेणा हल्ला। अमरावती विभागातील नजूल जमिनी संदर्भात निर्णय घेणार, फडणवीसांची माहिती। यातल्या खासदाराने घेतली चक्क भगवद्गीतेच्या साक्षीने शपथ। कोद बंगला फोडून 5.5 लाख लंपास। क्लिकचे HR प्रमुख अमित चक्रवर्तींच्या जामिनावर न्यायालयाने राखून ठेवला आदेश। प्रसिद्ध अमेरिकन पॉपस्टार टॉबी किंथने घेतला अखेरचा श्वास, कॅन्सरनं झालं निधन। डीप फेक विरोधात मेटाचं मोठं पाऊल, फेसबुक इन्स्टावर AI जनरेटेड फोटोंवर येणार विशेष लेबल। नाथसागर धरणातील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणात जलसमाधी आंदोलन। सोन्ना गाव पाठोपाठ पालम तालुक्यात भगर खाल्ल्याने विषबाधा, 7 रुग्णांवर उपचार। सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी निखिल वागड्यांविरुद्ध देवधर यांची तक्रार। मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। अयोध्येला न जाणाऱ्या ठाकरेंचा नास्तिकपणा उघड, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला। शेअर बाजारात खरेदी सुरूच, सेन्सेक्समध्ये 350 अंकांची उसळी। सोयाबीनचे दर घसरले, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, दुहेरी संकट। शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी शोधल्या तब्बल 18,000 ऑडिओ क्लिप्स। 27 फेब्रुवारीला राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक, राज्यसभा लढविणार नाही, सुनील तटकरे यांचा इशारा। नागपुरात शेणखताच्या पोत्याच्या आड गांजाची तस्करी, DRIची धडक कारवाई, तब्बल 80 किलो गांजा जप्त। तिसऱ्या कसोटीपूर्व BCCIने घेतला मोठा निर्णय, राजकोट क्रिकेट स्टेडियमचे बदलणार नाव। कुवेतहून आलेली नौका मुंबईजवळ संशयास्पदरित्या फिरताना आढळली, तिघांची चौकशी सुरू। नागपुरात खोदकामात मिळालेल्या सोन्याच्या नाण्यांची केली खरेदी, सोनाराकडे गेल्यावर समजलं सत्य। नागपुरात 2 मुलांचा सांभाळ आणि लग्नाचा आमिष दाखवत विधवेवर अत्याचार, आरोपीला अटक। अमेरिका भारतीयांसाठी ठरते घातक, हैदराबादच्या विद्यार्थ्यावरील जीवघेण्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर। लातूरमध्ये वीज बिल भरावे लागेल एकरकमी, सामान्य ग्राहकांसाठीची टप्पा पद्धत महावितरणाकडून बंद। बीड जिल्ह्यात दरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांनी पकडली, तिघे ताब्यात, 4 फरार, ट्रकही जप्त।